नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत संडे स्पेशल मिसळ रेसिपी. अगदी झटपट होते, झणझणीत आणि चमचमीत लागते. तर सगळ्यांना आवडेल अशी मिसळ रेसिपी बनवूया. तर चला मग व्हिडिओला पटकन सुरुवात करूया. तर मी गॅसवर कुकर ठेवला आहे. कुकरमध्ये एक पळी तेल घालते. अर्धा चमचा जिरं घातलं आहे. जिरं छान फुललं की यात एक चिरलेला कांदा घालूया. कांदा छान परतून घ्यायचा 1-2 मिनटं. तर फुल फ्लेमवर मी कांदा परतवून घेते. त्यातच मी एक टोमॅटो घातले बारीक चिरून, तेही छान परतवून घ्यायचे. आता हे छान परतवून झाल्यानंतर मी इथं पाव चमचा हळद घातली आहे, अर्धा चमचा मीठ घातले आणि 1.5 कप मोड आलेली मटकी घेतली आहे. मटकी स्वच्छ धुवून घेतली आणि आता ही कुकरमध्ये घालून घेते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. छान मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला यात घालायचं आहे पाणी. तर 1 ग्लास पाणी मी इथं घातले आणि ह्याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर 1 ग्लास पाणी घालून व्यवस्थित मिक्स केल्यानंतर कुकरचं झाकण बंद करून घेऊया आणि फुल फ्लेमवर आपल्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्या झाल्यात, मी गॅस ऑफ करते. आणि आता कुकर थंड होतोय तोपर्यंत आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथं 2 कांदे घेतले, अर्धी वाटी खोबरं घेतले आणि हे गॅसच्या फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे. अशा प्रकारे खोबरं भाजून झाले, बाजूला काढून घेते आणि कांदे भाजून घेते. खोबरं गार झाल्यावर बारीक कट करून घ्यायचे. तर इथं कांदा भाजून होतोय तोपर्यंत आपलं खोबरं कट करून झालंय. आता हे मिक्सरच्या भांड्यात आपल्याला पाणी न घालता खोबरं वाटून घ्यायचंय. तर इथं कांदाही भाजून झालाय. गॅस ऑफ करते आणि पाणी न घालता मी हे खोबरं एकदा मिक्सरमधून फिरवून घेते. तर अशा प्रकारे हे वाटून घेतलंय. आता हा कांदासुद्धा आपल्याला फोडून यात वाटून घ्यायचा आहे. तर मी यात आलं लसूण घेतलं नाही कारण माझ्याकडे पेस्ट तयार आहे. तर पाणी घालून आपल्याला याची बारीक पेस्ट करून घ्यायची. तर आपलं वाटण तयार झालं आहे. जर आलं लसूण पेस्ट तयार नसेल तर तुम्ही या वाटण्यातच 1 इंच आलं 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घालू शकता. तर इथं मी कढई ठेवली. कढईत 4 ते 5 पळ्या तेल घातले. कुकरची वाफ काढून मटकीसुद्धा चेक करून घेतली अशा प्रकारे. तर आपली चमचमीत मिसळ इथं तयार होणार आहे. त्यासाठी तेलाची क्वांटिटी जरा जास्त घ्यायची आहे. तर यात घालायच्या आहे 7 ते 8 मिऱ्या, 1 स्टार फूल घातले, 2 तमालपत्र घालते. आता यात अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घातला आहे, 2 लवंगा घातले आहेत आणि अर्धा चमचा यात जिरं घातले. आता हे तेलात छान परतून घ्यायचं आहे. तर गरम तेलात खडे मसाल्यांचा अगदी मस्त फ्लेवर येतो. 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घातली आहेत, 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे आणि छान परतून घ्यायचं आहे जेणेकरून अगदी परफेक्ट फ्लेवर आपल्या मिसळला मिळणार आहे. आता यात घालायचं आहे वाटण. हे सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता मी यात घातलं आहे 1.5 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे आणि 1 चमचा गरम मसाला घालते. आता पाव चमचा हिंग घातला आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेते. छान याला तेल सुटेस्तोवर आपल्याला मसाले परतून घ्यायचे. तर लो फ्लेमवर आपल्याला हे मसाले छान परतून घ्यायचे. चवीनुसार मीठ घातलंय, पाव चमचा हळद घातली. परत एकदा छान मिक्स करून घेतल्यानंतर आता यात आपल्याला घालायची शिजलेली मटकी. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. तर यात जवळजवळ मी 2 ते 2.5 तांबे पाणी घातलं आहे कारण मिसळचा सॅम्पल हा थोडासा पातळच असतो. तर अशा प्रकारे आपली मिसळ फोडणी झाली आहे. ह्याला छान उकळी येऊ द्यायची. तर 5 मिनटं फुल फ्लेमवर ठेवून एक 10 ते 12 मिनटं आपल्याला मंद आचेवर उकळून घ्यायची. तर मस्त झणझणीत मिसळ आपली रेडी झाली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घालून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान तर्री आली आहे आपल्या मिसळला. आता मी गॅस ऑफ करते. तर आता आपण सर्व करून घेऊया. तर इथं मी फरसाण घेतला आहे. स्पेशल मिसळ फरसाण आहे. नसेल तर तुम्ही रेग्युलर फरसाणसुद्धा घेऊ शकता. तर मस्त फरसाण घालून घेतलं आहे. वरून मस्त चमचमीत रस्सा.
झणझणीत तर्री घालून घेऊया. आणि आपली डिश तयार झाली आहे. आता बरोबर सोबत पाव आणि बारीक चिरलेला कांदा, लिंबू. तर या मग सगळ्यांनी मिसळ खायला. अगदी मस्त झणझणीत मिसळ तयार आहे. तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने मिसळ बनवा. तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडेल. वरून छान तर्री घातली आहे. बारीक कट केलेला कांदा आणि लिंबूसुद्धा घालून घेऊया. तर अगदी रेडी आहे आपली झणझणीत चमचमीत मिसळ रेसिपी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय.